नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एकदम सिंपल रेसिपी बनवून दाखवणार आहे। जर भाजीला काही नसेल तर आपल्याकडे तुरीची डाळ तर अवेलेबल असतेच। तर तुरीची डाळ एकदम कुकरला मऊसूत शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आता चला दाखवते पुढे कसं करायची आपल्याला रेसिपी। तर कढई खालचा गॅस चालू करून घेते। कढई छान तापली का मग आपल्याला तेल टाकायचं आहे। कढई तापली, आता तेल टाकूया। 2 चमचे तेल टाकले। एकदम कमी साहित्य घ्यायचे आपल्याला डाळ बनवण्यासाठी। जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं, लसूण असतो आपल्या घरामध्ये, बेडगी मिरची असती, कांदा असतो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि फक्त माझ्याकडे ही चिंच आहे। चिंचेऐवजी तुम्ही आमचूर पावडरचा यूज करू शकता किंवा तुम्ही टोमॅटोही टाकू शकता। मी एकदा अशीच चिंच टाकून रेसिपी बनवली होती तुरीची डाळीची, खूप टेस्टी झाली होती, म्हणून तुम्हाला दाखवते मी। तुम्ही पण करून बघा। चला तर सुरू करूया। हे बघा माझं तेल तापलंय, आता याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। लसूण छान लालसर होऊन द्यायचं आहे आपल्याला। थोडी मोहरी टाकायची, जिरं, अद्रक टाकायचं थोडंसं, हिंग, ही चिंच टाकते, 2 बेडगी मिरची, कांदा टाकायचा आहे, कढीपत्ता, आता छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। थोडं मीठ टाकूया, अर्धा चमचा, म्हणजे आपला जो कांदा आहे लवकर लालसर होईल। 2 मिरची पण घेतली मी उभी कापून, ती पण टाकायची आहे। गॅस कमी करून घेऊया, मसाले टाकूया आता। अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, 1 चमचा धना जिरा पावडर मिक्स करून मी बारीक करून घेतलेली आहे, थोडासा काळा मसाला चवीपुरता 1 पाव चमचा। छानपैकी मसाले मिक्स करायचे तेलामध्ये। आता जी शिजवून ठेवलेली डाळ आहे ते टाकून घ्यायची। आता 10 मिनिटं छान आपल्याला शिजून घ्यायची, मीडियम आणि फास्ट, तुम्हाला जशी हवी तशी त्या गॅसवरती। फास्ट गॅसवरती पण शिजवू शकतो आणि मीडियम गॅसवरती पण शिजवू शकतो आपण। तर आता मी झाकण ठेवून शिजवणार आहे। हे बघा, झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायची छान। चला झाकण काढून बघूया। शिजायला लागली, आता कोथिंबीर टाकायची। हे बघा, आपली जी तुरीची डाळ आहे एकदम कमी साहित्यामध्ये बनवून तयार आहे आणि खूप टेस्टीही लागते। भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही चुरून खाऊ शकता मस्त। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन अशाच एकदा सोप्या रेसिपीमध्ये आपण भेटूया। बाय बाय।